हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 27. आनंद यात्रेसाठी स्वामीजींबरोबर आम्ही परगावी गेलो की साधारणत सकाळी 6-6:30 पासून सामूहिक ध्यानानं कार्यक्रमाचा प्रारंभ व्हायचा. ध्यान नंतर 10-15 मिनिटं स्वामीजींचे मार्गदर्शनपर काही विचार, अनुग्रह, सत्संग असा दुपारी 12पर्यंत कार्यक्रम असे. नंतर भोजन. दुपारी 2 ते 5 काही कार्यक्रम नसे. त्या वेळात काही मंडळी विश्रांती घेत, काही गटागटानं आपापसात गप्पागोष्टी करत. मला वाटे या वेळात आपल्याच नेहमीच्या लोकात बोलण्यापेक्षा त्या गावची जी स्थानिक मंडळी असतील त्यांच्याशी आपण परिचय करून घ्यावा. त्यांना स्वामीजींचे प्रकाशित ग्रंथ दाखवावेत. स्वामीजींविषयी, त्यांच्या जीवनाविषयी, कार्याविषयी बोलावं. त्यांच्या विचारांचा परिचय करून द्यावा. त्याचबरोबर त्या मंडळींचे काही विचार, शंका असतील तर त्या समजून घ्याव्या. या दृष्टीनं मी काही व्यक्तींशी बोलणं, प्रश्नोत्तरं सुरू करत असे. हळूहळू त्यात अनेक व्यक्ती सहभागी होत. दुपारचा 2-3 तासांचा वेळ अत्यंत आनंदात जात असे. चहा कॉफीची गोडी मला नसल्यानं तो संपूर्ण वेळ चर्चेसाठी मिळत असे. आनंद यात्रेहून परत पुण्याला आल्यानंतर मी स्वामीजींना सर्व गोष्टी सांगून त्यांची त्यावरची प्रतिक्रिया अजमावीत असे. स्वामीजींना जे कार्य शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार अभिप्रेत होतं त्याला पूरक असेच हे प्रयत्न असल्यानं स्वामीजींकडून त्याला प्रोत्साहन मिळे. आता प्रत्येक उपक्रमाबद्दल थोडी नाराजी व्यक्त करणारी 2-4 मंडळीही असायचीच. ती गृहीत धरूनच आपण आपलं काम करत राहायचं. स्वामीजी म्हणत, काही चुकत असेल तर मी सांगेन. त्यांच्या विश्वासावरच माझं काम आजही यथाशक्ती चालू आहे. भागेश्वर निवास, भोजनोत्तर प्रसादानंतर. स्वामीजी म्हणतात, हे बघ, तुला सांगून ठेवतो, तू कसलीही चिंता करायची नाहीस. सगळी व्यवस्था उत्तम होणार आहे. मंडळाच्या जागेत तू राहायचं शेवटपर्यंत आणि इथं जेवायला यायचं. मग काय प्रश्न आहे? लांब तिकडं बंगल्यावर राहायचं नाही. आज गेली 10-11 वर्ष मी तुला सांभाळलं, तसंच शेवटपर्यंत सांभाळेन. काही काळजी करू नको. आणि या तुझ्या देहाचा आता काही उपयोग नाही असं काही मनातसुद्धा आणायचं नाही. तुझ्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा खूप उपयोग होणार आहे. ध्यानात ठेव. एवढंच नाही तर माझ्या या देहाचा उपयोग देखील आजवर झाला त्यापेक्षा कितीतरी अधिक या पुढच्या काळात होणार आहे. म्हणून सांगतो, खूप आनंदात राहा. हे सारं काही वर्ष 6 महिन्यात संपून जाईल. पुढची 10-20 वर्ष आनंदात जातील. स्वामीजी पुढं म्हणतात, दुसऱ्यावर संकटं आली तर त्याच्यासाठी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करावी. त्याच्या कर्माची फळं त्याला भोगू देत म्हणून स्वस्थ बसून त्याचे हाल पाहत राहणं हा कठोरपणा आहे. परमेश्वर त्याला शिक्षा देतो असं न म्हणता यथाशक्ती मदतीचा हात पुढे करावा. परमेश्वराजवळ प्रार्थना करून त्याला क्षमा कर असं म्हणावं. आपल्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा ती भोगण्याचं सामर्थ्य मला दे अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करावी आणि पुन्हा अशी संकटं ओढवू नयेत यासाठी चांगलीच कर्म हातून घडतील याविषयी सावधगिरी बाळगावी. साधकानं जास्तीत जास्त वेळ आत्मचिंतनात राहावं, उगीच गप्पा मारण्यात वेळ घालवू नये. 1985 स्वामीजी, सरलाताई आणि मी एकदा बँकेत गेलो होतो. तिथं स्वामीजींचा एक लॉकर होता. तो उघडून त्यातले दागिने स्वामीजींनी मला दाखवले. मी क्षणभर त्यावर दृष्टी टाकली, पण मला त्यात काही स्वारस्य नसल्यानं मी काही बोलले नाही. पुढेही तो विषय कधी आमच्या बोलण्यात आला नाही. पण आता लक्षात येतंय की
सद्गुरू शिष्याची अनेक प्रकारे परीक्षा पाहतात. मला सोनं नाणं, कपडे, पैसा, फर्निचर, बंगला याविषयीचं आकर्षण नव्हतं. त्यामुळे स्वामीजींच्या आणि माझ्या संवादात कधीही हे विषय येत नसत. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचं वाचन, त्याचा अर्थ समजून घेणं, आपली साधना, जो ग्रंथ छापायचा त्याचं वाचन, कार्याविषयीचं धोरण, निरनिराळ्या संप्रदायातून आपल्याला काय घेण्याजोगं आहे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टीचं पथ्य साधकानं पाळावं, स्वामींचं मनोगत, त्यांचं व्यवहारासंबंधीचं धोरण, इतर साधकांच्या वागण्यातून आपण काय घ्यावं, काय टाकावं, अशा अनेक विषयांवर आमची प्रश्नोत्तरं होत असत. ते सगळं टेप करून घेतलं गेलं. राजकारण, समाजकारण यावरही खाजगी बोलण्यात स्वामीजी आपली स्पष्ट मतं सांगत, पण ध्यान मंदिरात अथवा साधकांच्या मेळाव्यात कधीही या विषयावर स्वामीजी काही बोलत नसत. सत्संगाच्या प्रारंभीच ते म्हणत, साधनेसंबंधी प्रश्न विचारावे, इतर विषय नकोत. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 28वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.